नमस्कार मंडळी, चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ करते। तर आज फिरायला आले आम्ही। तर मी आता सफाळ्याला आले आणि सफाळ्याला इथे आशापुरी देवीचं मंदिर आहे, तर तिकडे जाणार आहे। तर मी ते मंदिर तुम्हाला दाखवते। सफाळा स्टेशनला आलो आम्ही आशापुरी मंदिराकडे जाण्यासाठी आणि तिकडून आम्ही बाहेर पडलो। ट्रॅकवरून आहे बाहेर पडण्यासाठी दोन्ही साईडला। तर तिकडून बघत होतो गाडी वगैरे, तर आम्हाला रिक्षा आणि टॅक्सी दिसल्या। तर तिकडचे एका टॅक्सीवाल्यानं काकांना विचारलं, तर ते जातील बोलले तिकडे। जायला तेच असतील, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा। नाही गेल्याला माणसं जास्त होतं आम्ही। आम्ही आता आशापुराला जात आहे। बाय दमदमनी फोटो पण घे, आता आम्ही चाललो आशापुरीला। काली पिली टॅक्सीने काळी दिसली। अरे माझ्याकडे उजळे, मी ने काली पिली टॅक्सी बोलली, पण मी तुला बोलते की तू याच्यात काळी दिसते, कारण तू अपोजिट साईडला बसलेस ना तिकडे। जमनम नाही तू कुठे झाली? आता आम्ही ट्रॅकवरून जातोय। हे काहीतरी वेगळंच आहे, नेहमीच जाते तशी। पटरीवरून चाललं। तिकडे खूप ट्रॅफिक असतं ना, तिथे ट्रॅफिक वाटतं। काय नाव तुझं? नाव काय तुझं? ते ओळख नाही ना, ती बघतच बसली आहे कोण आहे ते। आणि जाता जाता आम्ही इथे येळवण गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, तिकडे आम्ही दर्शनाला आलो आहोत। आणि इकडून आपल्याला ते आशापुरी मंदिर सुद्धा दिसतं, दाखवते तुम्हाला वरून, टेरेस वरून मंदिराच्या। मंदिराच्या आवारामध्ये हे सगळं असं आहे आणि समुद्र जवळ आहे आणि तिकडे सगळे जाळ्या होत्या मच्छीमारांच्या। आणि आता मंदिर दाखवते तुम्हाला। मंदिरात आल्या म्हणजे असं ना प्रसन्न वाटत होतं।
या मंदिराच्या समोरून सगळ्याच्या या बोटी दिसतात मासेमारी करायच्या. हे सगळ्या जाळ्या आहेत माशांसाठीच्या. आणि इकडे आशापुरीला येण्यासाठी आहेत ना ते टॅक्सीवाले ना 350 रुपये घेतात. किती पण लोक असू दे. आता आम्ही आशापुरीला चाललो आहोत. नाही दिसत आहे. इकडे हे काय हे काय हे बघा हे शंकराचं मंदिर. आता मी जात आहे झालं जातो आलो जाऊन आलो. जातो आलो. मला पण एकदा बोलायचं पण पुढे बोला पुढे हे बघा आम्ही आता आशापुरीला जात आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. लिटी आता किती वेळ जास्त. आता आम्ही आशापुरीला पोचलो. इकडचा हा सगळा आजूबाजूचा परिसर आणि इथून पायऱ्या चढून वरती जायचं. पब्लिक थकली आहे. हा आशापुरीच्या इकडच्या खालचा गेट जिथे सुरू होता जायला एंट्री. आणि खाली चपला काढायला आहेत तर तिकडे आम्ही चपला काढल्या आणि आता चपला काढून निघालो दर्शनासाठी वरती. आणि आजूबाजूला दुकानं आहेत पण म्हणजे इतकी नाही आहेत, कमी दुकानं आहेत. आणि खाण्यासाठी पण असं क्वचित आहे, म्हणजे खूप दुकानं अशी नाही आहेत. आणि हे मंदिर आहे ना वरती पायऱ्या एवढ्या नाही आहेत जेवढ्या म्हणजे असे जीवदानीला वगैरे आहेत तितक्या पायऱ्या नाही. जाता जाता असं छोटेसे मंदिरसुद्धा आहेत. आणि परत आपलं हे पण आहे, म्हणजे आजूबाजूला आहे ना सगळं समुद्र आहे हे बघा. आणि मग त्याच्या इकडे हे मंदिर आहे. असं आजूबाजूला असं समुद्र आहे. आता मी वरती मंदिराकडे इथे पोचलो. आणि हे मंदिर आहे ना त्यात आतून असं छोटीशी गुहा आहे. छोटी म्हणजे तशी मोठीच आहे की ती गुहेतूनच आपल्याला बाहेर हे करायचं आहे, परत रिटर्न नाही मागे फिरायचं आहे. तर त्यातून आपल्याला ते दर्शन करायचं आहे. म्हणजे उभं नाही राहू शकत त्याच्यात, बसूनच आपल्याला तिकडे दर्शन करता येईल असंच होतं आहे ते. आणि आम्ही ओटी घरातून आणली होती तर आम्ही ते ताटामध्ये सगळं काढून वगैरे घेत होतो ओटी. चालेल ते मला त्यांनीच दिलं. त्याला का होत नाही.
थोड्याच्या डाळ त्याच्यात छोटीशी. सर अशी नाही ठेवायची, अशी ठेवायची. ही म्हातारी आजी सगळ्यांना शिकवते. एक दो तुला एक दो आम्ही लावला. चला उभे राहा चला. खालती भरपूर आली आहे. तू बघ एक खाली गेलेली एकदम खाली. नागेश इकडे हळदी कुंकू वाहून गेला. आम्ही वाहिलेले आहे. हे घे, ते पिशवी घे. लाईन तू लाव. हेच घेऊन आली. आतमध्ये चालतंय का? चालतं चला. चल चल. पप्पा पुढे या तुम्ही. चला. खाली आहे, नाही पाय नीट दे. खाली बघ नागेश. ही अशी गुंफा आहे, त्यातून असं आतमध्ये जायचं आहे आणि असं हे मंदिर म्हणजे देवी आहे आतमध्ये. तर म्हणजे आपल्याला तिकडे उभं नाही राहता येत, बसूनच आपल्याला, नाही तर वाकूनच करावं लागतं, म्हणजे व्यवस्थित आपण बसू शकतो. तर आता ते ओटी भरते, नंतर मी पण ओटी भरेन. ते ठेवून दे. करायचं आहे. नको थांबा मला घ्यायला आता हे ठेवलं काकी. हो काकी, तिला सांगा देऊ ना. वेणी घाल. आधी वेणी घाल. पाच बरोबर आहे. तांदूळ घे त्याच्यात. तो कपडा हे करायचा काय पडेल तो रुंदा करायचा. इकडला तर बरोबर आहे ना. हां. माझं थोडं ओटी भरता भरता नारळ देवाकडे असा पडला गेला. नाही तो सरळ करा. सरळ कर. ठेवा ते. आता आम्ही दर्शन करून दुसऱ्या साईडून चाललो आहोत बाहेरच्या साईडला, म्हणजे बाहेर पडतोय. तिथून जा चला. तिथून आहे पिशवी द्या, पिशवी द्या. काय नाही त्याच्यात. बाहेर पडलो, आता खाली परत चाललो आहोत आणि थोड्यासोबत आम्ही नाश्ता आणलेला तो खातो आणि मग भेटतो तुम्हाला परत. तर आता आम्ही दर्शन केलं आहे आणि वरच्या साईडला तिकडे जातो आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे पण वरती छान आहे, ते जाऊया तिकडे. थोडा नाश्ता बिस्ता केला दर्शन करून. कुत्रे मागे आलेले आमच्या. आम्ही खात होतो तेव्हा. आणि नाचत होती. हा बघा कुत्रा आला. हाच तो सिद्धीचा लाडाचा मित्र. मित्र नाहीये, ती मैत्रीण आहे.
आता ही दुसरी साईड आहे, तिकडून म्हणजे वरती चाललो आहे आम्ही. तिकडे व्ह्यू छान आहे आणि त्याचबरोबर वरती एक मंदिरसुद्धा आहे, तर तिकडे सुद्धा दर्शन करतो आणि थोडे फोटो वगैरे पण काढतो. बघ पाणी आलं वरती आले. इकडे वरती आल्यावरती हा सुंदर व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला आणि खूप छान वाटतं. आणि वरती हवा पण अशी थंडगार येते ना, तर खूप छान वाटतं. असं बघत राहावं असं वाटतं व्ह्यू. इकडे एक मंदिर आहे, तिकडे पण सेम असं थोडी गुंफा आहे छोटीशी. तिथे आतमध्ये देवीचं मंदिर आहे, तर तिकडे आम्ही परत जातो आहोत. तिकडे पण दर्शन करतो. तर आता आमच्या इकडचं सुद्धा दर्शन झालं आहे आणि निवांत बसलाय ध्यानस्थ. आणि खूप छान वाटते इथे, एकदम शांतता वाटते. आणि समोर असं समुद्र आहे आणि जास्त कोणी माणसं पण नाही. तसं बघत बसावं असं वाटतं. शांत हवा, मस्त गार हवा आणि शांतता. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्राज लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.